3.5 वर्ष झाली तरी सुद्धा शिंदे गटाकडून सुप्रीम कोर्टात चाल ढकल का केली जात आहे? मित्र हो, शिवसेना फोडण्याचं, ते पक्षाची पळवापळवी, ते चिन्हाची पळवापळवी, ते जे सगळं एकूण नैतिक अनैतिक जे काय असेल ते घाणेरडं प्रकरण राजकारणातलं, अहो गेल्या 3.5 वर्षापासून हे प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे. अवघ्या महाराष्ट्राला या निकालाची प्रतीक्षा आहे, पण सुप्रीम कोर्टाचं मात्र अजूनही तारीख पे तारीख. अहो सुदैवानं काल थोडं का होईना पण वेळ मिळाला आणि न्यायालयानं काही ऐकून तरी घेतलं हो. त्यानंतर मात्र आता पुन्हा एकदा पुढच्या 2 आठवड्यामध्ये अंतिम सुनावणी होण्याची शक्यता आता अधिक बळावलेली आहे. ठाकरे शिवसेनेनं याला गद्दार आमदारांच्या पात्रतेचा फैसला न्यायालय करणार असं म्हटलेलं आहे. अहो बघा, खरं तर महाराष्ट्राच्या दृष्टीनं प्रचंड असा मोठा हा खटला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कधी नव्हे एवढा बट्ट्याबोळ झालेला आहे. राजकारणाची पातळी किती खालच्या अगदी रसातळाला नेली जाऊ शकते याचं हे सगळ्यात मोठं उदाहरण आणि ते महाराष्ट्रामध्ये घडलेलं आहे. अहो बघा, आज ना उद्या सर्वोच्च न्यायालयाला हा निकाल द्यावाच लागणार आहे. खरी शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कोणाचं हे ठरवावंच लागणार आहे. पुढच्या सुनावणीवेळी सलग सुनावणी होऊन या खटल्याचा फैसला होऊ शकतो अशी आशा आपण करायला आता हरकत नाही. पण आता अंतिम सुनावणी होणार आहे म्हटल्यावर शिंदे गटात धास्ती वाढल्याचं, चिंता वाढल्याचं, भीती वाढल्याचं ठाकरे शिवसेनेला वाटू लागलेलं आहे. म्हणजे खरं तर त्यांनी गद्दाराची चिंता वाढली असंच म्हटलेलं आहे. अशी चिंता वाढल्यामुळे शिंदे गटाकडून वेळ काढूपणा केला जातोय, सुनावणी वेळी चालढकल करण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून होतोय असं ठाकरे शिवसेनेला वाटतं. अर्थात बघा, त्यांनाच वाटायचं काय हो, शिंदे गटाची भूमिका तशीच असल्याचं आजवर आपल्याला सुद्धा अनेक वेळा दिसून येतं ना. पण मग एक प्रश्न पडतो, कशासाठी वेळ काढूपणा केला जातोय? सुप्रीम कोर्टातला निकाल आपल्या विरोधात जाऊ शकतो याचा अंदाज शिंदे गटाला आला आहे की काय? शिंदे गटाकडून वारंवार चालढकल केली जात असल्याचं ठाकरे शिवसेनेचे वकील ॲडव्होकेट कपिल सिब्बल यांनी अगदी कालच्या सुनावणीत न्यायालयाला सुद्धा सांगून टाकलं. या प्रकरणाची तातडीनं सुनावणी घेण्याबाबत आम्ही आग्रही आहोत, पण शिंदे गटाकडून पुन्हा चालढकल करण्यात येते. नेमकं याकडं त्यांनी न्यायालयाचं सुद्धा लक्ष वेधलं. कालच्या सुनावणीच्या वेळेला कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करण्याची आपली तयारी असल्याचं सांगून 2 तासांचा वेळ मागितला. शिंदे गटानं त्यानंतर सुद्धा बघा वेळ काढूपणाच केला. संपूर्ण प्रकरण समजून घेऊन मग त्यावर युक्तिवाद करण्यासाठी आम्हाला वेळ हवा आहे असं शिंदे गटाकडून सांगितलं गेलं. काय अजूनही वेळ? ॲडव्होकेट कपिल सिब्बल यांनी पक्ष आणि चिन्हाच्या बरोबरच अपात्रतेचा फैसला तो करण्याच्या बाबतीत आग्रही भूमिका मांडली आणि शिंदे गटाचे धाबे दणाडले असं ठाकरे सेनेला वाटलं. त्यावेळच्या आमदारकीची मुदत संपल्याचं सांगत शिंदे गटाच्या वकिलांनी अपात्रतेच्या सुनावणीला चक्क विरोध केला. मात्र न्यायालयानं ॲडव्होकेट सिब्बल यांच्या विनंतीची नोंद घेत सलग सुनावणी निश्चित केली. त्यामुळे शिंदे गटाची चिंता चांगलीच वाढली आहे. कालच्या सुनावणीमध्ये नेमका वकील न्यायाधीश यांच्यामध्ये संवाद कसा झाला बघा. उद्धव ठाकरे शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल म्हणाले, शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाची अंतिम सुनावणी सुरू करावी. त्यावर सरन्यायाधीश सिब्बल यांना म्हणाले, तुम्ही युक्तिवादासाठी तयार आहात का? आपल्याला किती वेळ लागेल? आणि मग त्यावर सिब्बल म्हणाले, आम्ही तयार आहोत, युक्तिवादासाठी 2 तास पुरेसे आहेत. याच वेळी शिंदे गटाचे वकील रोहित ई यांनी म्हटलं, शिंदे गटाची बाजू मांडण्यासाठी आम्ही तयारीच केलेली नाही, न्यायालयानं आम्हाला आणखी थोडा वेळ द्यावा. त्यानंतर मात्र बघा, कपिल सिब्बल न्यायालयाला म्हणाले, यांच्या असाच वेळ काढूपणा सुरू आहे. आम्ही लोकसभा निवडणुकीपासून अर्जन्सी सांगतोय आणि हे चालढकल करतायत. यावर
सरन्यायाधीश स्वतः म्हणाले हे खूप दिवस रखडलेलं प्रकरण आहे, आता विलंब नको. आम्ही हे प्रकरण अंतिमता निकाली काढण्यासाठी तयार आहोत, म्हणून दुपारी 2 वाजताची वेळ निश्चित करून काही दिवस सलग सुनावणीसाठी घेऊ. त्यामुळे हा निकाल आता लवकर येऊ शकतो अशी आपली अपेक्षा आहे, तशी आशा करूया. पण 3.5 वर्ष झाली तरी सुद्धा शिंदे गटाकडून सुप्रीम कोर्टात चाल ढकल का केली जात आहे? शिंदे गट खरोखर सुप्रीम कोर्टाच्या निकालाला घाबरलेला आहे की काय? म्हणजे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, जरूर सांगा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.